एसटी स्टँडवरील उपाहारगृह तात्काळ सुरू करा, अन्यथा मनसेकडून चहा नाश्ता. मनसेचा इशारा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवेदन. प्रशासनाच्या गैरसोयीवरून प्रशासनाला सवाल. नमस्कार, मी निखिल. आपण पाहत आहात जळगाव अपडेट न्यूज. जळगाव शहरातील एस टी बसस्थानकावरील बंद असलेले उपाहारगृह तात्काळ सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगावतर्फे एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले. निवेदनात प्रवाशांना सवलतीच्या दरात चहा नाश्त्यांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे होत असलेल्या गैरसोयीकडे लक्ष वेधण्यात आले. राज्यातील इतर बसस्थानकांवर सुविधा सुरू असताना जळगाव बसस्थानक अद्याप वंचित का, असा सवालही उपस्थित करण्यात आला. उपाहारगृह सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा असूनही प्रशासनाकडून होत असलेला विलंब संशयास्पद असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. यामागे आर्थिक हितसंबंध जपले जात आहेत का, अशी शंका देखील व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान लवकरच निर्णय न घेतल्यास मनसे स्वतः बसस्थानक परिसरात प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात चहा नाश्ता उपलब्ध करून देईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला. चांगल्या सुविधा आणि गेली 8-10 वर्षी काही दिलंच नाही. ते केव्हा सुरू आपल्याला काय अडचण सुरू मला बोला त्याच्याशी मी बोललो होतो 15 दिवसापूर्वी. तिकडे होईल सुरू साईडला तो उत्तर नाही देत आला सकाळी. जळगाव शहरामध्ये गेले कित्येक वर्षापासून बसस्टँडमध्ये वास्तविक असलेली उपाहारगृह जे होतं की ज्यासाठी गोरगरीब लोक जे जळगाव जिल्ह्यातून तालुक्यातून ज्या बसस्टँडवर येत होते त्या लोकांसाठी स्वस्त दरामध्ये एक नाश्ता उपलब्ध करून देण्यासाठी कॅन्टीन होती. पण प्रशासनाला काहीतरी मोठ्या धनधाडक्या लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून ती कॅन्टीन सध्या बंद करण्यात आलेली आहे आणि जळगाव शहरातीलच काहीच लोकांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी महाव्यवस्थापक महामंडळ यांनी तो ठेका दुसरा देण्यात आलेला आहे. त्या ठेक्यासंदर्भात पूर्ण माहिती घेण्यासाठी आज आम्ही मनसेचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी आलेले होते. आलेले असताना आमच्या लक्षात असे आले की कॅन्टीन तर नाहीच नाही आहे. मुळात जे बाहेरच्या रस्त्यावर जे काही नाश्त्याच्या गाड्या लावत आहेत त्याच्यावर पूर्णतः असुविधा आहे. त्यामुळे आजार पसरण्याचे भरपूर चान्सेस आहे. तरीसुद्धा महाव्यवस्थापक याच्यावर कुठल्या प्रकारचं लक्ष देत नाही आहे. मूग गिळून म्हणजे आर्थिक देवाणघेवाण झाली असा आमचा आरोप आहे. भेटीनंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे जागा उपलब्ध नाही आहे. पण गंमत अशी आहे की कॅन्टीनच्या जागेमध्ये आज तिथं त्यांनी त्यांचं कार्यालय थाटलेलं आहे. तर आमच्या मनसेच्या वतीने आम्ही त्यांना आज अशी मागणी केलेली आहे, तर येत्या 15 ते 20 दिवसामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जे गोरगरीब नागरिक येतात त्यांच्या नाश्त्याची उपाहारगृहाची जर व्यवस्था नाही केली तर जे काही आपले मंत्री साहेब आहेत, जे मंत्री महोदय आहेत ते म्हणतात की आम्ही इतक्यात नाश्ता देऊ, 20 रुपयात नाश्ता देऊ, 30 रुपयात देऊ. पण ती गोष्ट जळगाव शहरामध्ये होताना दिसत नाही आहे असं आमचं मनसे लक्षात आलं. येत्या 15 दिवसात जर यांनी तात्काळ या विषयावर जर कारवाई नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमची जी स्वयंरोजगार संघटना आहे त्या माध्यमातून जळगाव शहराच्या बसस्टँडमध्यवर्ती भागामध्ये स्वतः रिक्षा आणून त्या ठिकाणी गोरगरिबांना स्वस्तात नाश्ता देण्याची आम्ही सुविधा उपलब्ध करू.